नमस्कार मित्रो, आपण पाहत आहे टेक्नो टीचर यूट्यूब चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत. केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक गुड न्यूज. महागाई भत्ता लवकरच वाढण्याची शक्यता. अशा प्रकारचे TV9 मराठी डिजिटल टीमने एक जाहिरात प्रसारित केली आहे की केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक गुड न्यूज आहे आणि ती महागाई भत्ता लवकरच वाढण्याची शक्यता आहे. पुढच्या वर्षी जुलैमध्ये महागाई भत्ता वाढण्याची शक्यता आहे. पुढच्या वर्षी जुलैमध्ये त्यात 4% वाढ होऊ शकते, परंतु याबाबत कोणतेही अधिकृत विधान समोर आलेले नाही. या ठिकाणी नवी दिल्लीच्या सोर्सवरून बातमी छापली आहे की केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांचा यंदा महागाई भत्ता म्हणजे DA वाढणार नाही, म्हणजे यावर्षी वाढणार नाही असा मोदी सरकारने निर्णय घेतला आहे. परंतु पुढच्या वर्षी जुलैमध्ये महागाई भत्ता वाढण्याची शक्यता आहे. पुढच्या वर्षी जुलैमध्ये त्यात 4% वाढ होऊ शकते, परंतु याबाबत कोणतेही अधिकृत विधान समोर आलेले नाही. या ठिकाणी याला गुड न्यूज म्हणता येणार नाही की एक धक्का आहे की जे कर्मचारी आहेत आणि जे निवृत्तीवेतनधारक आहेत त्यांना यावर्षी महागाई भत्ता मिळणार नाही, परंतु 2021 च्या जुलैमध्ये 4% महागाई भत्ता किंवा DA वाढणार आहे. मग ही या ठिकाणी कर्मचाऱ्यांचा नुकसान आहे की यावर्षी त्यांना महागाई भत्ता वाढून मिळालेला नाही. पुढं असं म्हटलं जातं आहे की मीडिया रिपोर्टनुसार जर महागाई भत्ता 4% दराने वाढविला तर त्याचा थेट फायदा सुमारे 50 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 61 लाख निवृत्तीवेतनधारकांना होणार आहे. सध्या कोरोना विषाणूच्या साथीच्या पार्श्वभूमीवर सरकारने जून 2021 पर्यंत भत्त्यातील वाढ थांबवलेली आहे. सध्या कर्मचाऱ्यांना मागील दराने 17% DA देण्यात येत आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये वाढीला थोडा कालावधी लागू शकतो. मार्चमध्ये सरकारने केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये 4% वाढ केली. एप्रिलमध्ये सरकारने कोरोना महारोगात देत जून 2021 पासून यांची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला होता, पण कोरोनाच्या संकटामुळे सगळंच थांबलेलं होतं. कोरोना संकटात महागाई भत्त्यावरून यंदा केंद्रीय कर्मचारी, सेंट्रल एम्प्लॉईज आणि निवृत्तीवेतनधारकांच्या जे पेन्शनर्स आहेत पदरी निराशा पडली आहे, कारण सरकार महागाई भत्ता हा जुन्या दराने देणार आहे. नवीन दराने लाभ होण्याची अपेक्षा होती, पण कोरोनाच्या संकटामुळे सरकारने आहे त्याच दरात महागाई भत्ता देण्याचा निर्णय घेतला आहे. महागाई भत्ता वर्षातून 2दा वाढवला जातो, परंतु कोरोना संकटामुळे केंद्र सरकारच्या सरकारी तिजोरीवर मोठा परिणाम झाला आहे. महागाई भत्त्यात आता जून 2021 नंतरच कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना सरकार सवलत देऊ शकेल अशी शक्यताही वर्तवण्यात आली आहे. केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारक अनेक दिवसापासून महागाई भत्ता वाढण्याची प्रतीक्षा करत होते, कारण सरकारने महागाई भत्त्यावर सवलत जाहीर केल्यास कर्मचाऱ्यांना अधिक पगार मिळणार तर पेन्शनधारकांना वाढीव पेन्शन मिळणार आहे. सध्या सरकार 17% दराने महागाई भत्ता देत आहे. अशात सध्याचा दर 21% आहे, पण आता या वाढीव भत्त्यासाठी जून 2021 पर्यंत वाट पाहावी लागणार आहे. दरम्यान सरकारने 30 लाखाहून अधिक नॉन गॅजेटेड कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस देऊन दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. अशा प्रकारे या ठिकाणी TV9 मराठी डिजिटल टीमने एक जाहिरात प्रसारित केली आहे की केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी या ठिकाणी गुड न्यूज म्हणत आहे, परंतु ती गुड न्यूज घेण्यासाठी किंवा त्या गुड न्यूजचा फायदा मिळण्यासाठी आपल्याला अजून 6 महिने तरी किंवा 7 महिने वाट पाहावी लागणार आहे. डायरेक्ट जून 2021 या महागाई भत्त्याचा आपल्याला फायदा होणार नाही, त्यावरही अजून शिक्कामोर्तब झालेलं नाही. या ठिकाणी शक्यता वर्तवली आहे की जून 2021 4% महागाई भत्ता वाढण्याची शक्यता आहे. आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि काही सूचना असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहा.